तर काहीच विषय काय माहिती आहे का, एवढ्या हळू आवाजात काय बोलतोय. पिल्या पण झोपलाय, आई पण पलीकडे झोपले. ठीक आहे, मी आता व्हिडिओ एडिट करत बसलो होतो. रात्रीचे किती 11:30 वाजता, 11:25 झाले. ते आता लेट नाही झाला, पण मी काम करून आलेलो आहे आणि लॅपटॉपमध्ये स्टोरेज नव्हतं, काहीच नव्हतं. फक्त 911 MB जावत होतं. तर एक माझा फोल्डर होता, तो एक फोटोचा फोल्डर आहे, जवळजवळ 23 GBचा. तर तो फोल्डर आहे ना, मी मोबाईलमध्ये ट्रान्सफर करतो आणि नंतर 23 GB फ्री होणार आहे. नंतर फ्री झाल्यानंतर मोबाईलमधलं जे व्हिडिओ आहे ना, ते ट्रान्सफर करणार. ॲक्च्युली हे 3 व्हिडिओ आहेत ना, ते HG स्कॅममधले आहेत. ठीक आहे, ते HG स्कॅममधले व्हिडिओ काय ट्रान्सफर झाले, पण आहे ना मोबाईलमधले जे आहेत ना, मी ब्लॉगिंग केलेलं ते काय ट्रान्सफर झालं होतं नव्हते. 911 MB फक्त उरलेलं होतं. तर ते आता एक माझा ट्रॅडिशनल फोटो म्हणून एक फोल्डर आहे, तर मी आता मोबाईलच्या ह्याचे ट्रान्सफर करतो. नंतर मोबाईलमधले जे व्हिडिओ आहेत ना रेकॉर्ड केलेले, ते नंतर ट्रान्सफर करणार आहे. नंतर मग व्हिडिओ एडिट करणार आहे, नंतर मग अपलोड करणार आहे. तर हे जवळजवळ किती 15 ते 20 मिनिट झालं ट्रान्सफर होतं. तर भरपूर मोठी फाईल आहे ना, 23 GBची. तर ट्रान्सफर चालू आहे. अजून 6 मिनिट 6 मिनिटं 30 सेकंद लावतो असून. ठीक आहे, अजून 6 मिनिटं 30 सेकंद लावते. तरी बऱ्यापैकी 10 मिनिटं तर लागतील, जवळपास होत आलेलं आहे. ठीक, असा विषय आहे. तर गाईज ब्लॉग एडिट झाला आहे, अपलोड व्हायला चालू आहे. ठीक आहे, व्हिडिओज एन्कोडिंग. तर रात्रीचे 1:19 झालेत. आत्ता व्हिडिओ एडिट करायचं झाला आहे माझा, अपलोड करायचा चालू आहे. ठीक आहे, सो ओके, गुड नाईट. तर रात्री काही 2 वाजता झोपलं व्हिडिओ एडिट करत उठलं सकाळी. ठीक आहे, आणि काल बोललो होतं बोरचं काय तर पाण्याचा विषय आहे ना, ती बोर पाईप काढायला ते बहुतेक. तर गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द माय चॅनल. आणि आत्ता काय बाहेर दूध आणायला, दूध आणि पनीरची भाजी करायची म्हणून पनीर एक आणायचे. पनीर आणि पनीरचा मसाला एक आणायला सांगितला. ठीक आहे, तर एवढ्या 2 गोष्टी. तर गाईज रात्री मी रूमवर आलो किती 11:30 वाजता आलो, 11 वाजता आलो, सॉरी 11 वाजता. तर गाईज मी रात्री 11 वाजता रूमवर आलो. तिथून थोडं जेवण केल्यानंतर व्हिडिओ एडिट केला. आणि 1.5 तास लागला व्हिडिओ एडिट करायला. ते रेकॉर्डिंग केलेलं वगैरे पूर्ण सगळं त्यात टाकायचं होतं. ठीक आहे, तर गाईज मी रात्री 11 वाजता रूमवर आलो. ठीक आहे, जेवायला 11:30 वाजल्या. जेवण वगैरे झालं आणि नंतर व्हिडिओ वगैरे एडिट करत 12:30-1 वाजल्या. आणि तो व्हिडिओ टाकला. तर व्हिडिओ टाकला 1:30 वाजता व्हिडिओ अपलोड झाला. आणि तिथून नंतर 2 वाजता झोपलो. तर आत्ता झोपलो आणि असा विषय झाला आहे. तर काही जेवायला घरी रूमवरती चाललोय. ठीक आहे, आता 12:30 वाजले. आणि काय तर काही रात्री 2 वाजता झोपलोय आणि सकाळी 7:30-8ला उठलो. ठीक आहे, 6 तास झोप झाले फक्त. डोळं वगैरे सुजलं होतं. सकाळी उठलो तेव्हा. आता काय आजचा काय नॉर्मल दिवस, काय विषय नाही. नॉर्मल काय दिवस, क्या बडबड करना रहता है मेरे को नहीं मालूम, ब्लॉगिंग करते. तर गाइज मग आता
किती दिवस झाले व्लॉगिंग करून होळीनं, म्हणजे कंटिन्युअस बरं का व्लॉगिंग. मी पहिलं काय करायचो, तर जिथं फिरायला जाईल ना तेव्हा व्लॉग बनवायचे. तर मी आता डेली व्लॉग करतोय आणि संध्याकाळी वगैरे एडिट करून टाकतोय. तर आज 7 ते 8 दिवस झाले, तर ठीक आहे 7 ते 8 दिवस झाले तर व्लॉगिंग करता तर डेली काही ना काही करणं गरजेचं आहे असा विषय. आणि एक कॉन्फिडन्स जनरेट करतोय, ठीक आहे. व्लॉगिंगसाठी 10 दिवसाचं चॅलेंज घेतलं होतं. तर आज 7वा दिवस आहे, 7वा का 8वा दिवस आहे. मला व्हिडिओ मला नक्की आठवत नाहीये. आणि ते पण डेली काम करून 9-9.5 तास ड्युटी करून, ठीक आहे. गाईस आलोय मी आता पिल्या, आमचा पिल्या. कुठे गेला पिल्या? झोपला का पिल्या? आमचा पिल्या झोपलाय. जेवली का तू? आमच्या कंपनीत पाऊस चालू आहे एवढा मोठा, नाही का? बारिश आ रहा इधर. सर गाईज, आमच्या कंपनीचा हा जो आहे ना गणपती मागचा, तो प्रोसेस आरएनडीचा आहे. त्यांनी मिरवणूक काढली आज. आम्ही काय कामच करत होतो आणि पाऊस पण झालाय भरपूर कंपनीमध्ये, ठीक आहे. त्यांचे चालू होतं डीजेचा आवाज वगैरे येत होता, काही विषय नाही. थोडंसं खाली घेऊन ब्लॉगिंग करते, सिक्युरिटीवाले काहीतरी म्हणतील, ठीक आहे. डिस्टर्ब नको कोणाला. तर काम करत होतो आणि आवाज येत होता, काम पण चालू होतं आणि शपथ सगळं पाणीच आहे. तर गाईज आज आहे ना, आज 29 ऑगस्ट आहे, ठीक आहे. आज 29 ऑगस्ट आहे ना. आज ऍक्च्युली कंपनी सॅलरी कधी मंथ एंडिंगला होते. एक तर 30 तारखेचा 30 दिवसाचा मंथ असेल तर 30 तारखेला संध्याकाळी होते, ठीक आहे. आणि नाहीतर 31 असेल तर 31च्या संध्याकाळी होते. आत्ताचा ऑगस्ट आहे ना 31 ऑगस्ट आहे, ठीक आहे. म्हणजे 31 दिवसाचा आहे ऑगस्ट महिना. हा महिना जो ऑगस्ट महिना आहे ना तो 31 दिवसाचा आहे. तर आजच 29 ऑगस्ट सॅलरी झाली. कसं काय झालं काय माहित नाही. जस्ट मी ब्लॉगिंग करत होतो तर मेसेज आला मला, ठीक. आत्ता बघितला तर सॅलरी झाली, आजच झाली. कशी काय झाली काय माहित नाही. चांगली गोष्ट आहे. आले तर आले, येऊ दे. गणपती बाप्पा मोरया, ओके. तर गाईज सॅलरी का लवकर झाली, कारण आज शुक्रवार आहे ना आणि शनिवार रविवार सुट्टी आहे. तर बँकेला पण सुट्टी राहते शनिवार रविवार. आय थिंक हा कोणता लास्टचा शनिवार आहे ना मंथ एंडचा. तर बँकेला पण सुट्टी राहते होते. त्या शुक्रवारी पेमेंट केलं त्यांनी. आणि ही मम्मी कचरा मोबाईल पडला असता तर काहीच. गेले 2 दिवस झालं मला कचरा टाकायला सांगते, पण मी काय कचरा म्हणजे टाकला नाही, विसरत होतो, ठीक आहे. आज दिलाय कचरा माझ्या बेस्ट टाकायला. कचरा टाकायला दिलाय आज. म्हणजे हाकलून दिला डायरेक्ट. आता जेवण झालं ना त्यामुळे जा. बर 5 संपले का? काल तर आणले, परवा दिवशी आणले, 5 संपले का? तर काहीच आता जेवण झालं ना तर मला हाकलून दिलंय चक्कर, जा. म्हणजे हाकलून म्हणजे असं म्हणलेत की जा चालाय, जा थोडं जेवण झालं तर, आणि आता कचरा टाकून ये. ठीक आहे. ठीक आहे, लई लांब नाही जायचं. इथं जर रस्त्याच्या कडेला टाकायचा कचरा, ठीक आहे. नवीन डिझायर घेतलेलं आहे कोणी तर, दिसतंय का? पार्क केलंय बाई इथं कमर्शियलमध्ये बहुते. कशी काय असं ना घेतलंय कोणी तरी. इथंच रस्त्याच्या कडेला टाकायचा कचरा. आणि म्हणलं चालून ये थोडंसं. माझा चाललाय पण जातो.
तर गाईज पद्याला कॉल केला आम्ही, ठीक आहे. तर तो बोलतोय की आत्ता स्वयंपाकाला लागले, तो बॅचलर आहे. तर आत्ता स्वयंपाकाला लागला वाटते तो. आत्ता किती वाजले ते 8:30 वाजले. तर तापिया 8:30 वाजले ते स्वयंपाकाला लागला. हो हो असा त्यांचा छोटा गणपती चाललाय, ठीक आहे. आज विसर्जन करायला लागला. आज कितवा दिवस आहे? 27, 28, 29, 3 दिवसाचा गणपती बसवला त्यांनी. आज 29 तारीख आहे. 3 दिवसाचा गणपती बसवला त्यांनी. तर 3 दिवसाचं विसर्जन करायला लागलेत ते, ठीक आहे. काय नाही, हैदराबादमध्ये 1 दिवसाचा पण हैदराबादमध्ये काय कुठं पण बसवतात. 1 दिवसाचा, 3 दिवसाचा, 5, 7 आणि 9 दिवसाचा असे गणपती बसवलं. तर ते आज त्यांचं विसर्जन करायला चाललं. तर गाईज माझं गाडीकडे अजिबात लक्ष नाही आहे, अजिबात लक्ष नाही. कशावरून? गाडीला टाईमावर मी चेनीला स्प्रे करत नाही, किंवा मग मिनिमम ऑइल तर केलं पाहिजे ना, चेन ऑइल तर केलं पाहिजे ना, किंवा मग नॉर्मल ऑइल तर केलं पाहिजे ना चेनला. तर गाईज आहे ना, चैनीला काय नाही, पूर्ण ड्राय पडलेलं आहे चैन, ठीक आहे. काहीच नाही त्याला, ऑइल नाही, काय नाही. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, पूर्ण ड्राय पडलेलं आहे चेन. त्याला काय ऑइल नाही, काय नाही. खर 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 असा आवाज येतोय. मम्मी हमारी इधर उधर चल रही है, देखो इधर वो भी चल रही है, मेरे को भी भेजा कचरा डाल के. कचरा टाक म्हणले, मला चालायला लावलं. आणि वो भी इधर चल रही है, ठीक आहे. आमचा पिल्या झोपलाय, मोठ्याने बोलू शकत नाही आम्ही.